अचानक ठरला असेल प्लॅन म्हणून आली इथपर्यंत ठीक आहे, पण जाताना निदान टाटा बाय बाय करायला हवं ना. निरोपच झाला नाही म्हणजे आता गरब्याचं तर सांगितलंच नसेल. गरब्याचं काय? आणि ते मला कशाला सांगायला हवंय? वहिनी, आपल्या युवराजला तुमच्या मुलाला घेऊन ती गरब्याला जातेय. तुमची परवानगी नको का घ्यायला? युवराज गरब्याला जातोय? इतक्या वर्षात कधी युवराजला पाहिलं होतं का गरब्याला जाताना? पण माझी खात्री आहे आता ती तिला गरब्याच्या तालावर नाचवेल, मग स्वतःच्या तालावर. चेतना, तू जरा गप्प बस हा. काय झालं? नाही, मी अचानक आले आणि तुम्ही बोलायच्या बंद झालात. काही महत्वाचं बोलत होतात का? मी आल्याने डिस्टर्ब झालं असेल तर मी जाते. इट्स ओके, आय गो. नाही, आम्ही निशीबद्दल बोलत होतो. निशिता, काय बोलत होतात तुम्ही? गॉसिप वगैरे? गॉसिप नाही ग, निशिता पहिल्यांदा आली ना त्याबद्दल बोलत होतो आम्ही. हो ना वहिनी? हो, ॲक्च्युली बरं झालं ना, निशिता पहिल्यांदा घरी आली. तिने अख्खं घर बघितलं, तिला घरातली माणसं सुद्धा कळली. खूप बरं झालं. लग्नापूर्वी सासरी येणं वगैरे हे सगळं आमच्या काही नव्हतं बाई. हे सगळं आत्ता नवीन पिढी, नवीन पद्धती, नाही का वहिनी? पद्मिनी काकू, तुम्हाला बरं वाटलं असेल ना, निशिता तुमची सून पहिल्यांदा घरी आली. आय एम शुअर तुम्ही तिच्याशी खूप गप्पाही मारल्या असतील. एम आय राईट? गप्पा? अगं, माझ्याशी गप्पा मारायला ती भेटलीच कुठे मला? ती आली तशी तू तिला घेऊन गेलीस आणि नंतर युवराज आल्यावर तिने गरब्याचं प्लॅनिंग केलं आणि ती गेली. ती भेटलीच कुठे मला? जाताना सांगितलं सुद्धा नाही ग. पद्मिनी काकू, तुम्हाला राग नाही ना आला? अगं नाही, म्हणजे मी खरंच इंटेन्शनली काहीच केलं नाही. ती पहिल्यांदा घरी आली. आय थॉट आय शुड मेक हर फील कम्फर्टेबल म्हणून मी तिला घर दाखवलं, तिची रूम दाखवली. आणि काकू, ती पहिल्यांदाच आली ना घरी, त्याच्यामुळे मलाच वाटतं ती सुद्धा जरा गोंधळली असेलच. बट आय एम व्हेरी शुअर